नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. सर मराठीवरती एक आगळीवेगळी सिरियल येते आणि ती सिरियल आहे कामगारांवरतीच. आणि त्यामध्ये एक महिला कामगार म्हणून काम करणार आहे आणि एक छोटी लव्ह स्टोरी पण होणार आहे त्यामध्ये. आणि ती जोडी आपल्यासोबत आहे, एक वेगळी जोडी आहे. आणि त्या जोडीला एक छान श्वेताताईंनी नाव पण दिलं किंवा मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही का कास्ट केलं किंवा कारण काय होतं त्याच पर्टिक्युलर पर्सन्सना. ते म्हणाले इम्परफेक्शनमध्ये परफेक्शन शोधले मी. सो अशी इम्परफेक्शनमधली परफेक्शन जोडी म्हणजे ह्या दोघे आहेत, इंदिरा आणि राणी. हॅलो, कशी आहात? हाय. हॅलो. काय म्हणता? आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत आणि खूप मजा येते हे सगळं करताना. आणि हेच आहे की थोडी नर्वसनेस आहे की असं एक कॅरेक्टर जे खूप लोक त्याला वेगळ्या वेने सुद्धा घेऊ शकतात, जसं प्रोमोमध्ये आपण बघतोय. बट ते तसं आहे की नाही आहे हे शो आल्यावरच कळेल. सो खूप एक्साइटमेंट आहे. तू ॲक्च्युली हिंदीमध्ये काम करत होतास आणि तू कट्टू मराठीमध्ये आलास आणि तुला स्वतःला मराठीमध्ये काम करायची आवड होती किंवा तुला असं म्हणत होतं की मला मराठीतच काम करायचं सध्या. आणि तुला कास्टिंग झालं फायनली तुझं आणि तुला काम मिळालं. तर तुझा तो वाला हॅपीनेस आणि जे सॅटिस्फॅक्शन आहे किंवा नाही नसेल मिळालं कारण अजून सुरुवात नाही झाली कामाला. सो त्या भावना कशा आहेत तुझ्या? मला ॲक्च्युली असं होतं की मराठीमध्ये मला काम करायचं नव्हतं असं नव्हतं. बट समहाऊ गोष्टी जुळून येत नव्हत्या. आणि जेव्हा हिंदीमध्ये मी काम सुरू केलं तेव्हा मला असं झालं की यार इथे खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे मी. आणि त्यामुळे तिथलेच कॉन्टॅक्ट्स बनत गेले, मग तिथेच कामं मिळत गेली. बट नंतर एक असं होतं की यार माझी भाषा आहे मराठी, सो मला मराठीमध्ये करायचं तर आहेच. आणि इथे लीड रोल मिळण्यापेक्षा जास्त आनंद या गोष्टीचा आहे की इंद्रजित हे कॅरेक्टर मला मिळालं आहे. बिकॉज भयंकर डिफरंट आहे हे. डे टू डे लाईफमध्ये इंद्रजित सारखी माणसं तुम्हाला बघायला नाही मिळत. सो अशा व्यक्तीचं कॅरेक्टर प्ले करणं, जे म्हणजे जे कामं तो करतो किंवा त्याची काम करायची जी पद्धत आहे ही खूप वेगळी आहे. आणि ही सर्वसामान्य लोकांना नाही समजत किंवा त्यांना ती चुकीची वाटते. आणि ती अशी पोर्ट्रे करायची की त्यांना हेही कळलं पाहिजे की अरे ठीक आहे, तो त्याच्या वे मध्ये करेक्ट आहे. सो ही खूप जास्त चॅलेंजिंग रोल होता आणि त्यामुळे ह्या गोष्टीचा जास्त आनंद आहे की मला इंद्रजित करायला मिळतो, अदर दॅन लाईक लीड करायला मिळतो. यापेक्षा जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे. तुला एक वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं, त्याचाच तुला फार आनंद मिळाला आणि त्यातच तुझं सॅटिस्फॅक्शन असेल. मला तुला विचारायला आवडेल कारण हे थोडंसं कामगार आणि हे खूपच वेगळा पोर्ट्रे होतो कारण आपल्याला माहितीच नाही आहे मुळात ते कसे काम करतात आणि कसे राहतात, बोलतात, खातात, काय पितात, आपल्याला काहीच आयडिया नसते. स्टील त्यांचे स्ट्रगल्स आपल्याला माहिती नसतात. प्रत्येकाचे स्ट्रगल वेगळे असतात पण ते कामगारांचे स्ट्रगल वेगळे असतात. त्यांचा एक युनियन असतो, त्यांचे म्हणजे संप असतात, वेगळंच काहीतरी जग असतं. आणि तुला आत्ता त्यांच्यासोबत काम करताना मिळतंय किंवा ते कामगार ज्युनियर्स असतील तुमच्यासोबत काम करणारे, पण स्टील एक बॅकला आपण फॅक्टरीमध्ये शूट करतोय, तिथे तू बघतेस, तिथे तू सगळ्यांना बघतेस. सो ते इंटरॅक्शन कसं झालं तुझं? सो जसं तू राईटली म्हटलीस की हा सेटअपच खूप वेगळा आहे मुळात. त्यात आपण ह्या सेटअपमध्ये मेल ऍक्टर्सला जास्ती बघितलंय. आता फिमेल म्हणून माझ्या वाटेला अशी एक भूमिका आली आहे जी खूपच मेल डॉमिनंट वर्ल्डमध्ये सर्व्हाइव्ह करू पाहते. तर अगदीच म्हणजे हा सगळाच सेटअप खूप माझ्यासाठी डायव्हर्स आहे, युनिक आहे. त्यात मी जिकडून येते, मी पुण्याला असते, खूपच अर्बन कल्चरमधून वाढून आता मी राणी नावाचं एक कॅरेक्टर करते जी खूपच रूटेड, रुरल, हॅपी गो लकी, चिअरफुल, सगळ्यांना मदत करणारी, जशी आपल्याला आवडेल अशी आयडियल एक मुलगी असं एक पात्र आहे ते. त्याचबरोबर तू म्हणालीस की त्या वर्कर्स बरोबर अडॅप्ट करताना किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स खरंच वेगळे असतात किंवा आपण अशा कम्फर्टेबल एन्व्हायरमेंटमध्ये राहतो जिकडे आपण अलिप्त राहू शकतो गोष्टींपासून, है ना. आता मला फर्स्ट हँड त्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळत आहेत किंवा मला त्यांच्याबद्दल ॲटलिस्ट जाणून घ्यायला मिळतंय आणि मग मी ते उलगडते गोष्टी नव्याने. तर ते छान जर्नी आहे. ह्याच्याने माझं सुद्धा एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होतंय असं मी म्हणू शकते. आणि कामगारांचं जग खरं तर आहे रेलेव्हंट आणि ते आहे आपलंसं. जर आपण त्याला ओपन आर्म्सनी जर एक्सेप्ट केलं ना तर ते आपल्याला सामावून घेण्यासारखं आहे इनफॅक्ट. सो मला ती जर्नी आता पुढे कशी जाणार आहे हे बघण्यात मी तर खूप एक्सायटेड आहे. तू ॲक्च्युली एक्सायटेड आहे. मला ना असं क्लिक झालं की श्वेता ताई म्हणाल्या होत्या की मला
तुला का कास्ट केलं, का तर तुझी बत्तीशी खूप सुंदर आहे, का स्माइल खूप सुंदर आहे. सो त्यामुळे त्यांनी तुला कास्ट केलं. त्याला का कास्ट केलं त्याचं रिझन असं होतं की तुझ्यातला कारण आम्हाला माहित नाही सांगितलेलं नाही आम्हाला. नाही, मी विचारलेलं म्हणून त्यांनी रिझन दिलं की त्यांनी बघितलं तुमच्यामध्ये, पहिलं लुक्स बघितले, ऑब्व्हियसली लुक्स मॅटर करतात. देन त्यांनी हे बघितलं की तू जे शांत किंवा ते थोडंफार कुठेतरी ना एक अटॅचमेंट त्यांना दिसली तुझ्यामधली आणि त्या इंद्रामधली. सो त्यामुळे त्यांनी तुला कास्ट केलं. आणि तेव्हा असं झालं की ओके, कारण प्रत्येक वेळी कास्टिंग ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण ऑडियन्सला ती कनेक्ट झाली पाहिजे आणि ती कनेक्शन तुझ्यामध्ये त्यांना दिसलं, त्यामुळे ते दोघांना ते कास्ट केलं त्यांनी तुम्हाला. आणि त्यानंतर तुम्ही वेगळे पर्टिक्युलर पर्सन आहात, तुम्ही एकत्र आलात, त्याच्यामुळे ते इम्परफेक्शनमध्ये, मी कशीच म्हणाले, इम्परफेक्शनची जोडी परफेक्शनमध्ये जाणवली, कारण रिअल लाईफमध्ये कोणीच परफेक्ट नसतं. राईट. त्यामुळे मला उंचीमधला आठवतं की फोटोशूट करत असताना आम्ही जेव्हा एकत्र पोज करत होतो आणि श्वेता मॅम आणि सनची टीम आमच्यासमोर बसली होती आणि आम्ही आमचा पोज करतोय, पण ते म्हणाले की तुम्ही इतके वेगळे आहात दोघं, म्हणजे आमच्यात हाईट डिफरन्स पण हो, भरपूर हो, आहे, आम्ही वेगळे पण आहोत, पण काहीतरी आहे जे तुम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट Yes, करताय yes. है ना, देर इज समथिंग दॅट इज स्पार्किंग. हो. सो कदाचित ते असेल. येस, तेच होतं त्यांचं, तेच रिझन होतं की तुमच्यामध्ये काहीतरी एक वेगळा स्पार्क त्यांना जाणवला, म्हणून त्यांनी तुम्हाला कास्ट केलं. आणि तुमच्यामधलं एक असतं ना की ते कुठेतरी दडलेलं कॅरेक्टर असतं. आपण वेगळे, पण कॅरेक्टरमधला एखादा स्वभाव जो दडलेला असतो, त्यामुळे सुद्धा कास्ट केलं असेल. सो ते तुम्हाला काय वाटतं की काय दडलंय तुमच्यामधलं आणि त्या कॅरेक्टरमधलं एक गोष्ट? राईट. सो जसं मी म्हटलं की राणी ती व्यक्ती आहे जी खूपच हॅपी गो लकी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण हे तिचं आउटर कव्हरिंग आहे. हे मला वाटतं ती दाखवते जगाला की मी संकट समोर आल्यावरती बत्तीशी दाखवते. तर ती कितीही त्याला हसून सामोरं जात असेल, तर ती त्या संकटाला हलक्यात घेत नाही. ती तेवढ्याच मच्युअरली, तेवढ्याच सेन्सिबली त्या संकटाला सामोरी जाते. आणि मला असं वाटतं की माझ्यात पण ही एक कुठेतरी क्वालिटी आहे की मी जरी दाखवणार नाही, पण मला त्याचं गांभीर्य माहिती आहे किंवा त्या गोष्टीला मी सिरियसली घेते. आणि ती खूप एम्पॅथेटिक आहे आणि मला पण असं वाटतं की मी पण एम्पॅथेटिक आहे. मी सायकोलॉजिस्ट पण आहे. ओके. सो ती एक इनहेरंट क्वालिटी आमच्यामध्ये आहे. ओके, काहीतरी नवीन ऐकायला मिळालं की तू सायकोलॉजिस्ट सुद्धा आहे. सो ऑल द बेस्ट. तुला कुठली एखादी गोष्ट जाणवते? मला असं वाटतं की कदाचित त्यांनी हे ऑब्झर्व केलं असेल की मी कमी बोलतो, मोजकं बोलतो. आणि माझी एक लाईनसुद्धा आहे इंद्रजितची की मला जास्त बोलायला आवडत नाही, काम करून दाखवायला आवडतं. सो येणाऱ्या वेळात तुम्हाला पुढे कळेल अशी एक लाईन आहे. सो ते एक आहे माझ्या स्वभावात की मी फार मोजकं बोलतो, पण टू द पॉईंट बोलायची सवय आहे माझी. आणि दुसरी गोष्ट वेळेची किंमत. अक्षयला पण भयंकर आहे की यार मी तुमच्या वेळेची किंमत करेन, तुम्ही माझ्या वेळेची किंमत करा. आणि कदाचित ते 4-5 दिवसात जे ट्रॅव्हलिंग झालेलं, मग त्यांनी मला बोलवणं, मग मी तिथे टायमात पोहोचणं, टायमाच्या आधीच पोहोचणं, माझं काम झालं की मी माझी बॅग पॅक करून लगेच निघणं, जास्तीत जास्त हाय हॅलो करून. सो ते कदाचित 2-3 गोष्टी ते ऑब्झर्व केल्या असतील आणि त्यांना असं वाटत असेल की इंद्रजितमध्ये ह्या गोष्टी हव्यात आम्हाला, याच्यात आहेत. सो तुला हा बोल. सो तेच आहे. आणि रिअल लाईफमध्ये पण माझा एक बिझनेस आहे. सो मीही बिझनेसच करतो आणि बिझनेस करणाऱ्यांचा एक असतो वेगळा ॲटिट्यूड थोडासा. आणि इंद्रजितही इंडस्ट्रियलिस्ट आहे. सो मे बी या 2-3 गोष्टी असू शकतील असं मला वाटतं. येस, तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असं वाटत नाहीये का? आम्हीच स्वतःला सांगितलं कदाचित हे असं असेल है ना, यामुळे केलं असेल कास्टिंग. आता ही नवीन गोष्ट आहे, कारण याआधी इंडस्ट्री अशी दाखवली असावी, पण ती क्वचित प्रमाणात, किंवा असं एक असतं की सेट आहे ऑलरेडी आणि तिकडे शूट होतं. पण हे तर थोडंसं वेगळं आहे. इथे प्रॉब्लेमॅटिक होतं की इथे ऑलरेडी कामगार आहे, त्यांचं वेगळं रुटीन आहे आणि त्या रुटीनमध्ये आपल्याला बसून आपलं शूट करून निघून जायचं आहे. सो ते मॅनेज कसं होतंय तुमचं आता? मोस्टली हे तर डिपार्टमेंट मला वाटतं प्रोडक्शनच सगळं हँडल करत आहे की ते व्यवस्थित त्या कामगारांना पण त्यांनी सूचना दिल्या आहेत. कामगार पण आम्हाला इनफॅक्ट अकॉमोडेट करत आहेत बिचारे. म्हणजे आम्ही इथे सीन करत असतो आणि तिकडे त्यांचं काम चालू असतं, ऑइली ग्रीसी बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेतच तिथे, पण ते सुद्धा आम्हाला समजून घेतात, सामावून घेतात. तर ते एक चाललं आहे आमचं. आम्ही रिलेशनशिप बिल्ड करतोय कामगारांबरोबर सध्या. तुला काय सांगायचं? हेच आहे. म्हणजे मला आता मी तर ओनर आहे फॅक्टरीचा. सो माझे जास्त करून सीन्स केबिनमध्येच असतात. सो हेच आहे. ते लोक व्यवस्थित म्हणजे कधी त्या लोकांशी हेल्प हवी असते. सो त्यांचं म्हणणं असं नाही पडत की अरे हे तर तुमच्या प्रोडक्शनवाल्यांचं काम आहे, Obviously. असं ते नाही ॲटिट्यूड दाखवत. ते करतात हेल्प. सो काइंड आहेत लोक इतकी खूप, आणि मजा येते त्यांच्यासोबत काम करताना. येस, खरंच.
जसं इथे म्हणाले होते की श्वेता मॅमचे वडील होते ते लोकांना सामावून घ्यायचे, मिळून मिसळून राहायचे, आणि तेच कट्टू ते आबासाहेबांच्या कॅरेक्टरमध्ये आहे. पण ते कॅरेक्टर तुझ्यात, म्हणजे त्या गोष्टी तुझ्यात नाही उतरल्या बिकॉज ऑफ मला तुझ्या आईकडून कळालं की त्यांनी तुझ्यामध्ये सामावलेल्या गोष्टी वेगळ्या आहेत, की नाही तू कामाशी काम आणि आपल्या फॅमिलीला तेवढा इम्पॉर्टन्स दे. पण रिअल लाईफमध्ये अशा गोष्टी बऱ्याचशा घडतात की बिझनेसमॅन असतो आणि तुलाच विचारते स्पेसिफिकली, का तू बिझनेसमॅन आहे, तू मॅनेज कसं करतोस, की तू कामगार नाही म्हणणार, तिकडे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना हँडल कसा करतोस, आणि आता इथे ज्या गोष्टी तुला हँडल करायला मिळतात त्यातला तुला डिफरन्स जाणवते की सेम आहेत? मी ॲक्च्युली रिअल लाईफमध्ये मी पण आबासाहेबच आहे. म्हणजे माझी प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी आहे, ज्यात कितीतरी लोक असे असतात जे मजबुरीमधून काम करत असतात. आता मला एक सांगा, 50-55 इयर्स ऑफ एज एखाद्याचा आहे. 50-55 वर्षाचा माणूस हा हाऊस म्हणून काम करत नसतो, हा मजबुरी म्हणूनच काम करत असतो. मी तर म्हणेन 40 नंतर माणूस मजबुरी म्हणूनच काम करतो. कोणालाही आवडतं 40 नंतर रिटायर व्हायला. सो माझ्याकडे अशी लोक आहेत, 50-55 वर्षाची लोक आहेत जे मजबुरी म्हणून काम करत आहेत. सो एक असतं. आणि दुसरी गोष्ट, मॅनेज करणं म्हणजे माझ्यासाठी रिअल लाईफमध्ये पण माझी फॅमिली फर्स्ट आहे. सो मी काम खूप करीन आणि फॅमिलीला वेळ नाही देऊ शकलो तर मी ते काम करतोच कशाला आहे? काम करतोच आपण फॅमिलीसाठी आहे. सो वेळ हा जेव्हा डिव्हिजन करायचं असतं, मी फॅमिलीलाच पहिले देतो आणि तसं सगळं मॅनेज करतो. म्हणजे थोडं डिफरन्स आहे म्हणजे कॅरेक्टर आणि त्या बाबतीमध्ये. मला असं वाटलं नाही रे बाबा, हा पण थोडासा हे असा असेल की नाही स्ट्रिक्ट असेल तेवढा. तुला तुझ्या कॅरेक्टरमधलं प्रचंड एक गोष्ट आवडते बघ, की आपल्याला ही प्रचंड आवडली आहे आणि ही मी आता थोडीफार ॲक्सेप्ट पण करेल ती गोष्ट किंवा ती स्वभाव. सो तुला कुठलं आवडलं प्रत्येकाने तुला? ती जेवढी दिलखुलास आणि बिनधास अशी आहे ना, हे ह्या जगामध्ये राहणं, किंवा ती जेवढी रॉ इनसेंट जशी आहे ना, ते प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. आता ते आपल्यात तो रॉनेस, तो नाईव्हनेस राहिलेला नाही आहे. मला असं वाटतं जर ती एक क्वालिटी राणी जपू शकते तिच्यामध्ये, आणि त्याचबरोबर ती रिबेलियस आणि जस्टिससाठी लढणारी पण असू शकते, तर आपण पण ते असू शकतो. आणि ती तिच्यामधली ॲडमायर करण्यासारखी क्वालिटी आहे. ओके, ही खरंच गोड गोष्ट आहे. कारण आता नाही आहे सध्या मुली खूप अशा कामाशी काम राहायचं आणि घरी जायचं, आपापला आटपायचं, निघायचं, तेच होतं. आणि ती खरंच शिकण्यासारखी गोष्ट आहे. तुला कोणती गोष्ट आवडते? इंद्रजितचं एक बघाल ना, जेव्हा शो बघाल, इंद्रजितचं एक असं आहे की इंद्रजितला वेळेचा खूप इम्पॉर्टन्स आहे. वेळ म्हणजे खूप काहीतरी आहे त्याच्यासाठी, की वेळ पाळावा, त्याने वेळ पाळावा, त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांनी वेळ पाळावा. सो ती एक गोष्ट मला खूप आवडली आहे आणि ती मी असं समजतो की यार अक्षयमध्ये आणि इंद्रजितमध्ये ती कॉमन आहे. सो ती एक गोष्ट आहे. टाइम इज मनी. ॲक्च्युली टाइम इज मनी. टाइम इज मनी. जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल किंवा कुठली एखादी नोट द्याल का? मला हेच सांगायचं आहे की ही मालिका, कुठलीही सुपरहिट मालिका जर होत असेल, त्याचं एक काय म्हणतात थिअरी आहे की मास आणि क्लासचं करेक्ट कॉम्बिनेशन जर झालं तर परफेक्ट आहे असं मला वाटतं. सो याच्यामध्ये मास आणि क्लास याचं परफेक्ट कॉम्बिनेशन जुळून आलेलं आहे. त्याचबरोबर परफेक्ट मसाला कॉम्बो अशी एक पॅक्ड सिरियल जर असेल तर ही आहे. याच्यामध्ये तुम्ही नोकझोक, बँटर, खूप भव्य दिव्य सेटअप्स, ह्याच्यामध्ये कॉमेडी, पुढे जाऊन रोमॅन्स इनफॅक्ट, किंवा त्या नोकझोकमधली एक केमिस्ट्री बघायला जी मजा येणार आहे आपल्याला, तर ते सगळ्याच गोष्टी आपल्याला ह्या सिरियलमध्ये बघायला मिळणार आहेत. सो तुम्ही जरूर, म्हणजे यू शुड सिट डाऊन, आणि जर दिवसभराचा थकवा घालवायचा असेल तर 7 वाजता हुकमाची राणी इज द सोल्युशन असं मला वाटतं. इंद्रजित मोजकच बोलतो. मोजक्या शब्दात सांग. सो राणीने हे जे सगळं काही सांगितलं, हे सगळं करायला आम्ही खूप मेहनत केली आहे. त्यासाठी आम्हाला खूप तुमच्या प्रेमाची गरज आहे. बस, इंद्रजित मोजकच बोलतो. चालेल, थँक्यू सो मच.